आदि सदगुरु सर्व आत्माओं के सदगुरु, सर्व सृष्टि के सदगुरु सदगुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो धन्य हो। सत स्वरूपी संत राधा की धन्य हो धन्य हो। सत स्वरूप राम जी महाराज ने धन्य हो धन्य हो। अनंत कोटि सत्स्वरूपी संताने धन्य हो धन्य हो। राम सभा में राम राम महाराज, राम 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 राम। मोक्ष तिथी तारखेनुसार अनेक ठिकाणी होते, पण आपण 12 महिने गुरु कार्य करावं, सतत नामस्मरण करावं आणि आदि सद्गुरु महाराजांनी जो भक्ती मार्ग या जगामध्ये सर्वांकरिता प्रगट करून दिला। करा बाबांनो, राम जडे चौडे पडी सब कोई खेले आय, दावा नाही है संत दास जीते सो ले जाय। हा कोणा एकाचा दावा नसतो, प्रत्येकाने या भक्तीत रमावं आणि काळाला जिंकून परमात्म्याकडे निघून जावं। तर आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी बाणीजीमध्ये ज्ञान भरपूर दिलं आहे। आजचा आपला हा प्रसंग गुरु महाराजांच्या कार्यानिमित्त असल्या कारणाने आपण गुरु महाराजांनी सांगितलेलं संत महिमेचं पद घेणार आहोत। आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलेलं आहे की संत महिमा काय म्हटलंय गुरु महाराजांनी, संत महिमाचं हे पद आहे आणि त्या पदातून आपण सत्संग ज्ञान ऐकून घेणार आहोत। काय म्हणतात गुरु महाराज, वारी वारी आया है हंसा काज, वारी वारी आया है हंसा काज। संत बड़ाजी संत बड़ाजी संत बड़ाजी महाराज आया है हंसा काज, वारी वारी आया है हंसा काज। आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, संत मोठे महाराज आहेत, संत मोठे महाराज आहेत। हे संत सद्गुरु हंसांना तारण्यासाठी वेळोवेळी जगामध्ये येतात। मोठं कोण आहे? संत। का मोठे संत? संतांना काही 4 हात आहेत का? संत काही असे 15 फुटाची उंची आहेत का? मग संत मोठे असे का म्हणतात? संतांना मोठं का म्हटलं गेलं? आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, वारी वारी आया है हंसा काज। संत मोठे या करिता आहेत की हे संत सद्गुरु धन्य आहेत धन्य आहेत धन्य आहेत। हे वेळोवेळी हंसांना तारण्याकरिता हे मृत्यू लोकात येतात। हंसांना तारण्याकरिता वेळोवेळी हंसांना तारण्याकरिता संत या मृत्यू लोकात येतात आणि जीवांना ते तारतात या जगामध्ये येऊन। कोण? संत। म्हणून संत धन्य धन्य धन्य। संत सुख घ्यायला नाही येत तिथे। अरे आता काळाचा देश आहे, हा मृत्यू लोक आहे। अमर लोकांच्या तुलनेमध्ये हा मृत्यू लोक एखाद्या म्हणजे शब्द खूप बोलायला कठीण वाटतात, किचड सारखं दिसतं। घाणेरडी जागामध्ये कोणी पाय ठेवू शकत नाही। स्वच्छ असेल, बसणं उठणं चांगलं तर ठीक, पण चांगल्या जागेतून कोणाला बाहेर जावं लागलं आणि तिकडे विष्ठा असेल, घाण असेल, गंदगी असेल तर आवडेल का जाणं? तिथे काढून देतो आपण किंवा रस्ता बदलतो। मग अमर लोक, आनंद पद, सत्स्वरूप धाम, अशा सत्स्वरूप आनंद पदातून
तो साई सिर्जनार परमात्मा या काळाच्या मृत्यू लोकामध्ये जे जीव फसलेले आहेत मायेमध्ये, भ्रमामध्ये, अज्ञानामध्ये, कर्मामध्ये आणि काळाच्या दुःखामध्ये अडकून दुःख भोगतायत, अशा मृत्यू लोकांमध्ये संत येतात. मग ते सुखाकरिता येत असतील का? जीवांना तारण्याकरिता येतात. म्हणून ते संत धन्य आहेत. म्हणून संत मोठे आहेत की त्यांना या हंसाची, जे हंस आहेत साहेबाचे, या हंसाची त्यांना दया येते की हा काळाच्या दुःखात कसा अडकला याच्या शिरावर कसा काळ गिरट्या घालतो आहे तर हा अमर लोकाला जाणारा मिळालेला आहे याला मानवाचा देह, की याच मनुष्य देहामध्ये जर याने समज ठेवली, सत्स्वरूप साहेबाची भजन भक्ती नामस्मरण केलं, तर हा सदा करिता काळाच्या दुःखातून निघून अमर लोकाच्या परम सुखाची प्राप्ती करेल आणि जिवंत असेपर्यंत परमेश्वराच्या भक्तीत रमेल, संतांच्या ज्ञानाप्रमाणे चालेल, तर मृत्यू लोकातही तो आहे तोपर्यंत खऱ्या आनंदी जीवनाला जगेल आणि परम धामाची प्राप्ती करून परम सुखी होऊन जाईल. असं ज्ञान द्यावं, भेद द्यावं आणि जीवाला तारावं म्हणून संत येतात आणि असे संत धन्य आहेत. वारी वारी आया हे हंसा कंस, म्हणून संतांना धन्य म्हटलेलं आहे. म्हणून संत मोठे आहेत बाबांनो. संतांसारखं, सद्गुरूंसारखं मोठं या जगात कोणीच नाही. तीन लोक नवखंड में गुरु से बडा न कोई. साख्या म्हणतात संतांच्या ओव्या असतात, संतांनी अनुभवातून ज्ञान दिलेलं असतं. मग हे ज्ञान ऐकून आपण ते धारण करावं आणि त्या पद्धतीने राहावं. तीन लोक नवखंड में गुरु से बडा न कोई. प्रत्येक पंथामध्ये, प्रत्येक संप्रदायामध्ये, प्रत्येक ठिकाणी, कोणत्याही भक्ती मार्गामध्ये तुम्ही पाहत असाल तर काय सांगितलं आहे? कबीरजी महाराजांनी सांगितलं आहे जगामध्ये, काय सांगितलं की तीन लोक नवखंड में, तीन लोक नवखंड में गुरु से बडा न कोई. अहो या संत सद्गुरूंपेक्षा या सृष्टीमध्ये कोणी मोठा नाही. करता करे न कर सके, सद्गुरु करे सो होय. अहो हा करतार पार ब्रह्म सुद्धा 3 लोक 14 भवन कुठे आहेत? रामसनींना माहिती आहे. आपले भक्ती करणारे सर्व रामसनी असतात, त्यांना ज्ञान बऱ्याच पद्धतीने ऐकून पाहून समजलेलं आहे. पण जे पहिल्यांदा ऐकायला येतात असे माझे बंधू असतील, ग्रामस्थ असतील, असे माझे भक्तिभाव जाणून घेणारी मंडळी असेल, हा फळा ठिकाणी या ठिकाणी ठेवलेला आहे. 3 लोक म्हणजे पाताळ लोक, मृत्यू लोक, स्वर्ग लोक. पाताळाचे 7 भवन, तड अतड वितड सुतड तळातड रसातड महातड. स्वर्गाचे 7 भवन, भूर भोर स्वर महर जन सत्तप. असं हे पाताळाचे, स्वर्गाचे 7 आणि 7 14 भवन. पाताळ लोक, मृत्यू लोक, स्वर्ग लोक, असं 3 लोक पाताळापासून आकाशापर्यंत. आणि या 3 लोकांमध्ये परमेश्वराच्या आधाराने, परमेश्वराच्या सर्व सृष्टीचा स्वामी आधार सत्स्वरूप राम परमात्मा, याच्या आधाराने उत्पत्तीचं कार्य करणारा देवता ब्रह्मा, पालन करणारा देवता विष्णू, संहार करणारा देवता महादेव, कैलास लोकातील असे ब्रह्मा, विष्णू, शंकर, शक्ती, पाप आणि पुण्याचा न्याय करणारा धर्मराज, यमराज, असं 3 लोक 14 भवनामध्ये सर्वेच्या सर्व येतात. आम्ही पण आहोत. मृत्यू लोकांमध्ये आम्हाला मानवदेव मिळाला. मग या 3 लोकांमध्ये मोठं कोण, ही आपण चर्चा ऐकतोय.
कोणाला देव मोठे वाटतात, कोणाला आपली कुलदेवता मोठी वाटते, कोणाला या ठिकाणी एखादी धनवान असेल तो म्हणतो अरे तो खूप मोठा आहे, एखाद्याला कोणी सत्ताधारी असेल की ज्याच्याकडे मोठं पद असेल, सत्ता असेल, तर त्याला आपण मोठं म्हणून घेतो की हा खूप मोठा आहे. एखाद्याला वाटतं हे देवता सृष्टीचं कार्य करतात, ब्रह्मा विष्णू महादेव हे मोठे आहेत. एखाद्याला वाटतं राक्षसांचा वध करणारे अवतार या ठिकाणी आले, रामचंद्र सारखे, श्रीकृष्णासारखे, मग अवतार मोठे आहेत. मग असं कोण मोठं आहे म्हणून आपापल्या परीने जो तो त्याच्या सुविधेने म्हणा, ज्ञानाने म्हणा, मोठं कोण आहे अशा पद्धतीने एकामेकाला ते समजून घेतात. पण न्यायाने पाहिलं, कैवल्य भक्तीच्या दृष्टीने पाहिलं, आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर या सृष्टीमध्ये 3 लोक नवखंड में गुरु से बडा न कोई. 3 लोक 14 भवनामध्ये आणि 3 ब्रह्मच्या 13 लोकांमध्ये, या पूर्ण खंडात आणि ब्रह्मांडामध्ये सद्गुरूच्या जे तारायला येतात अशा संत सद्गुरूच्या पेक्षा मोठं कोणीच नाही. जो या काळाच्या देशातून मला काढेल, या होन काळातून काढून मला परमात्म्याकडे घेऊन जाईल असा सद्गुरू मोठा आहे. तो संत सद्गुरू जो आहे तो मोठा आहे या पूर्ण सृष्टीमध्ये. मग असा सद्गुरू जर आम्हाला मिळालाय, असे संत आम्हाला मिळाले, अशा संतांचा शरण आपण घ्यावा. अशा संतांनी सांगितलेलं काळाच्या देशातून दुःखातून मुक्त करून देणारा परमेश्वर भक्तीचा भेद, ते रामनाम आपण घ्यावं आणि संतांची महिमा करावी. म्हणून सांगितलंय गुरु महाराजांनी, वारी वारी आया है हंसा काज, संत बडाजी, संत बडाजी, संत बडाजी महाराज. असे मोठे संत आहेत. म्हणून आपण स्वतःला छोट समजायचं नाही. तुम्ही अशा संतांच्या शरणात गेले, अरे तुम्हालाही काळ सोडून देतो आणि तुम्ही परमपदाची प्राप्ती करून सदा करिता सुखी होऊन जातात. असं तुम्ही संतांच्या शरणात सोबत राहाल, राम भजन कराल तर काळातून मुक्त होऊन जाल. म्हणून स्वतःला छोट कशाला समजायचं, अशा मोठ्या संत सद्गुरूंच्या शरणात जायचं, राम भजन करायचं. मग तुम्ही ज्याची संगती केली तसा रंगत लागेल. तुम्ही ओंकाराच्या भक्त्यांमध्ये रमलात तर काळाचे दुःख पडतात. त्रिगुणी मायेच्या भक्त्या केल्याने मायेचे पुण्य जमा होतात आणि मायेचे पुण्य हे काही काळानंतर सुटले, पुण्य क्षय झाले की काळाचं दुःख जीवावर येऊन पडतं आणि परत तो अमरपदाला जाणारा जीव त्या मायेत अडकल्यामुळे, त्या काळाच्या जाण्यात राहिल्यामुळे दुःखामध्ये फिरतो. 84 लक्ष योनीत पाप कर्म भोगतो. कुकर्म झालेल्याला नरकात जावं लागतं. जडून कटून अशा पद्धतीने ज्याचं शरीर सुटतं, जीव निघतो, ते काय होतात? गुरु महाराजांनी सांगितलंय, मोगा पित्तर भूत म्हणून, अतृप्त आत्मे म्हणून दुःखात पडतात. मग पुण्य कर्म करून सुखी होण्याकरिता आपण भक्त्या करतो. जप करा, तप करा, व्रत करा, तीर्थ करा, पूजा करा, पाठ करा, मंत्र करा, यज्ञ करा, हवन करा, तर्पण करा, अर्पण करा, उपवास करा. मग अशा भक्त्या आम्ही सुखासाठी करतो, गंमत म्हणून कोणी भक्ती करत नाही. मग आम्ही ज्या भक्त्या केल्या त्याच्यातून माझे काळाचे लक्ष द्या. आम्ही ज्या भक्त्या करतो त्या भक्तीने माझा काळाचा दुःखाचा मार सुटला का? मी अमर ब्रह्म आहे, मला अमर ब्रह्म परमात्मा आत्म्याला सदाकरिता सुख देणारा परमात्म्याचा धाम आणि परमेश्वर प्राप्ती झाली का, याचा विचार करावा आणि मग भक्ती मार्गात लागावं. आधी सद्गुरु महाराज म्हणतात तुम्ही भक्ती करू नका असं नाही, करा. प्रत्येकाने भक्ती करा.
भक्ती करण्याकरिताच आम्ही आलोय. भटकत भटकत नीट विला आहे मानव तन अवतारा, सुरपत देव सकल सोई बंचे मिले न तुझी बारा. की 43,20,000 वर्षानंतर ज्या जन्माची वाट पाहिली तो जन्म आम्ही आज हातात आला. मनुष्य देह आमच्या हातात आलेला आहे. आणि ज्या मानवदेहाची चालना स्वर्गाचा राजा इंद्र करतो, सृष्टीचे कार्य करणारे उत्पत्तीचं ब्रह्मा करतात, पालन करणारे देवता विष्णू या मानवदेहाची चालना करतात, संहार करणारे महादेव परमेश्वराचं ध्यान करून असा भारी मानवदेह देवांची चालना असते की आम्हालाही मानवदेह प्राप्त व्हावा आणि आम्ही काळाच्या देशातून निघावं आणि परमपदाची प्राप्ती करावी. असा देव दुर्लभ मानवदेह सुरपत देव सकल सोई बंचे मिले न दुजी बारा, पण त्यांना तो भेटत नाही. आम्हाला दुःखाची मार खाऊन मानवदेह मिळाला, पण आम्हाला सुचत नाही मी कोणती भक्ती करावी. म्हणून आता विचार करा बाबांनो, भक्त्या करावाच करायलाच पाहिजे भक्ती. पण मानवदेह कोणत्या भक्तीकरिता हा मानवदेह सांगितलेला आहे याचा शास्त्रामध्ये विचार करा. अनेक ज्ञान सत्संगामध्ये आम्ही जाणारी मंडळी, त्या संत साधूंना विचारा की मानवाचा देह कोणत्या भक्तीसाठी महान म्हटलेला आहे, त्याचं उत्तर आम्हाला द्या. त्याच वेळेस आम्हाला खरा मार्ग सांगणारा सद्गुरू मिळेल. कोणत्याही भक्तीसाठी हा मानव देह दिलाच नाहीये. जर हा मनुष्य देह कोणत्याही भक्तीमध्ये तुम्ही आम्ही लावून द्याल तर या मनुष्य देहाची आम्ही क्षती करतो आहे. आम्ही नेहमी, मी तरी वारंवार उदाहरण देतो बाबांनो. साधं संसाराचे उदाहरण देऊन लवकर समजतं. कोणती वस्तू कुठे ठेवायची हे आम्हाला ज्ञान आहे का नाही? आहे. घरामध्ये येताना आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि घराकडे चालत असताना त्यांचं घर लागलं, मग तुमच्या पायात असलेले चप्पल बूट तुम्ही घराच्या बाहेर ओट्यावर काढता का किचन पर्यंत घेऊन जाता? बाहेर काढता. बाहेरच काढता ना चप्पल बूट. मग आता घरामध्ये आल्यानंतर आपल्याला 2-3 दिवस मुक्काम करायचा आहे, बरोबर? मग घरात आल्यानंतर ती बॅग ओट्यावर ठेवता की त्यांनी सांगितलेलं बेडरूम असेल, कपाट असेल, जिथे आम्हाला राहायची खोली दिली तिथे ठेवता? बॅग कुठे ठेवता? बरोबर. आता बॅग मध्ये जर तुमच्याकडे 10 ग्रामची अंगठी असेल, ती अंगठी खुटीला टांगून ठेवता की माठाच्या पाणी भरायच्या माठाजवळ ठेवता? कुठे ठेवता? खरं नाही, 10 ग्रामची अंगठी एक तर जवळ ठेवता, नाही तर घरामध्ये कपाट असेल तर सांगतात पोरांना पण दिसू नको देऊ. आणि बरोबर कपाट, अलमारीला पण कपडे ठेवायचे घड्या करून जागा असतात, तिथे नाही, त्याच्या बाजूला एक कप्पा असतो आणि चाबी असते. तर एवढा कप्पा उघडून आणि आत डबी आणि कोपऱ्यात का बरं ठेवली एवढी? सोन्याची किमती आहे, अनमोल किमती दागिना हा बाहेर ठेवला जात नाही. त्याला जतन करून ठेवलं जातं, सांभाळून ठेवलं जातं आणि तो गमावला नाही पाहिजे, तो गेला नाही पाहिजे, म्हणून त्याला सांभाळून व्यवस्थित ठेवलं जातं. जर आम्ही संसारामध्ये राहताना चपला बाहेर ठेवतो, कपडे खुंटीवर टांगून ठेवतो आणि सोन्यासारखी किमती वस्तू असेल ती कपाटाच्या बारीक अलमारीमध्ये बरोबर सांभाळून ठेवून चाबी लावतो, मग हिऱ्यासारखा मानवदेह तुम्ही कुठे कस काय वापरता हो? अनमोल हिऱ्यासारखा मानवदेह, त्या कैवल्य सत्स्वरूप परमेश्वराच्या भक्तीसाठी दिलेला मानवदेह कशाला तुम्ही कोणाच्याही पुढे झुकवता? कशाला आपण या मानवदेहाची क्षती करता? का या मानवदेहाला तुम्ही आम्ही दरबदर भटकवता? का काळाच्या दुःखामध्ये जाणाऱ्या मार्गांमध्ये अडकवता? या मनुष्य देहाला या सत्स्वरूप साहेबाच्या भक्तीमध्ये लावलं तरच तो हिऱ्यासारखा आहे. आणि परमेश्वराच्या भक्तीला न जाणता जर हा मनुष्य देह
तुम्ही त्रिगुणी मायेमध्ये आणि होलकाळच्या कोणत्याही भक्तीमध्ये लावला, मातीमोल झाला. मग संतांना दया येते. संत सद्गुरूंना ही समज असते की अरे बाबा, हा कैवल्य सत्स्वरूपाची भक्ती करून अमरपदाचं भाग्य करून परम सुखी होणारा जन्म आहे. मग तुम्ही या काळाच्या दुःखात जाऊ नका. संत आवाज देतात आम्हाला, जब जालम की त्रास से हंसा करे पुकार, सुखिया साहेब आविया ले जन को अवतार. मग सत्स्वरूप साहेबाची दया होते, परमेश्वराला दया येते आणि संत या ठिकाणी पाठवतात आणि ते सत्स्वरूप साहेबाचे संत या जीवांना, परमेश्वराच्या रामजीच्या जीवांना तारण्याकरिता येऊन अमर लोकाच्या भक्तीचा भेद देतात आणि अमर सुखी करतात. अशा भक्ती मार्गात आपण जावं. अशा सत्स्वरूप रामजीच्या भक्तीमध्ये जाऊन सुखी होऊन जावं, काळाच्या दुःखातून मुक्त व्हावं आणि संसार पण आमचा सुखाचाच होतो भक्ती चांगली केली तर. लक्ष द्या, तुम्ही जर समजून विचार करून सद्गुरूचा शरणा घेतला, तुमचं कैवल्याचे भाग्य तयार होऊन अमर लोकात जाल. पण अमर लोकात जात नाही तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत या देहामध्ये आहात, तुमचं संसाराचं कार्य पण चांगलं होईल, एकदम चांगलं होईल, 100%. मग काही जादूटोणा होऊन जाईल का? मग चांगलं कसं होईल? कारण की या संतांच्या शरणात गेलो तर हे संत आम्हाला माया कशी खोटी आहे, काळ कसा तुम्हाला दुःखामध्ये टाकतो आणि परमात्मा कसा सुख देवाला आहे हे समजवून देतात आणि तुम्हाला जीवन जगण्यासाठी सांगतात, सुखी होण्याकरिता सांगतात. बाबा रे, तंबाखू सोड, गुटखा सोड, नशा धूम्रपान सोड, मांसाहार सोड, सद्विवेक बुद्धीने राहा, खोटं बोलू नको, निंदा करू नको, चुगली करू नको, विषय विकार वासनेमध्ये अटकू नको. अशा गोष्टी संत सांगतात, सद्गुरू सांगतात आणि जो याला ग्रहण करतो त्याची सद्विवेक बुद्धी जागृत होऊन तो त्याच पद्धतीने जीवन जगतो, तो नशापत्ता सोडतो, तो विकार वासनात रमत नाही आणि सुखी होऊन जातो. सुख त्याच्यात आहे बाबांनो. फक्त पैसा कमवल्याने सुख नाहीये, फक्त घरदार चांगलं बांधलं तर सुख नाहीये, सोनं चांदी घेतलं तर सुख नाहीये. सुख इथे आपल्यात आहे. आणि ज्या माणसाला जीवन जगण्याची रीतच माहित नाही तो सुखी राहू शकत नाही. भले त्याच्याकडे सोनं असेल, चांदी असेल, गाडी असेल, बंगला असेल, धन संपत्ती असेल, पण सुखी राहणार नाही तो. सुखी कोण असतो? अरे ज्याला जीवन जगता येतं संतांच्या ज्ञाना पद्धतीने, वासना विकारातून तो मन काढतो, भक्तीमध्ये रमतो, आहे त्या परिस्थितीमध्ये राहतो. रुखी सुखी खाएगे ठंडा पाणी पी. अरे त्याला तहान लागली पाणी पितो, भूक लागली भाकरीचा तुकडा खातो, आनंदाने भजन करतो, बेपर्वा असतो. तो काळातून मुक्त झालेला आहे. मला वासना विकार कोणत्याही ग्रासत नाही, त्याच्यात माझं मन जात नाही, तो बिलकुल आनंदी जीवन जगतो. तो खरा सुखी आहे. नाही तर पैसा कमवला आणि ते पैसे जतन करण्याकरिता तो रात्रंदिवस झुरतो. डाकातनी पडणार, कोणी लुटून तरी घेऊन जाणार, माझे सोनं चांदी पैसा कोणी चोरी तरी करणार आणि ते त्याला सांभाळण्याकरिता भाऊ कुठे जात नाही, येत नाही आणि आपल्याच पैशाला जमवतो आणि आपलाच पैसा जतन करून करून राहतो आणि एक दिवस पैसा सोडून मरून जातो. काय सुखी राहिला का? भक्ती करणारा खरा सुखी आहे, नामस्मरण करणारा खरा सुखी आहे, संतांच्या ज्ञानाप्रमाणे जीवन जगणारा खरा सुखी आहे आणि परमात्म्याकडे परमधामाला भक्ती करून जातो. मग असे संत, असे सद्गुरू मोठे आहेत. अशा संत सद्गुरूंनी ज्ञान सांगितलं आणि म्हणून गुरु महाराजांनी सांगितलेलं आहे संत बडाजी महाराज. मोठं कोण आहे? मग संत सद्गुरू मोठे आहेत. आणि ज्याने संत सद्गुरूंचं ज्ञान ऐकून कैवल्य रामजीची भक्ती केली त्याला दोष राहत नाही. ऐका, कोणाचा दोष राहत नाही त्याच्यावर. ज्याने परमेश्वराचीच भक्ती केली, सद्गुरूंच्या शरणात येऊन, ज्याने 3 लोक 14 भवन
तीन ब्रह्मचे 13 लोक, या सर्व सृष्टीचा स्वामी जो परमात्मा राम आहे, अशा परमेश्वर रामाची ज्याने भक्ती केली त्याच्यावर कशाला कोणाचा कोप राहील बरं? कशाला त्याच्यावर देवी देवता नाराज राहतील? कशाला त्याला कुलदेवता पूजा मागेल? कशाला त्याला हे देवी देवता त्याच्यापासून नाराज राहतील? उलट हे देवता ज्या साहेबामुळे ही सृष्टी चालते, अशा साहेबाचं रामजीचं भक्ती करून याच्या घटात तो परमात्मा रामजी आहे, तर हे देवता याची महिमा करतात. हे देवता या राम भजन करणाऱ्या संताची स्तुती करतात, महिमा करतात की हा धन्य आहे, काळाच्या देशातून मुक्त झाला, त्याच्या घटात परमात्मा आहे. आणि त्यामुळे हे देवता याची महिमा करतात. कोणी त्याच्यावर कोपत नाही, कोणी त्याच्यावर नाराज राहत नाही. जन्म जन्माचे त्याचे कर्म नाश होऊन जातात. म्हणून काही भीती असते लोकांच्या मनात. काय भीती असते? की आपण भक्ती करायला सुरुवात केली, राम 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 राम, तर राम रामच करायला लागतं. आणि मग ते राम राम करायला लागलो कि मग बाकीचं कसं होईल? मग बाकीचा देवधर्म कसा होईल? मग बाकीचे मार्ग कसे राहतील? मग माझा उपास तापास नाही होणार, मग माझी पूजा पाठ नाही होणार, मग माझं कसं होईल? मग माझ्या लेकरांचं कसं होईल? अरे ज्याको राखे साईया मार सके ना कोय. हा, अरे ज्याचा मालक परमात्मा झाला त्याला कोण त्रास देईल? एकाकडे तर आपण म्हणतो ना, एकाकडे काय म्हणतो सर्वजण की करता करविता परमात्मा आहे, परमेश्वरच सर्व करतो. मग जो सर्व करणारा आहे, सर्वांचा आधार आहे, त्याचीच भक्ती तुम्ही केली तर तुम्हाला चिंता कशाला असली पाहिजे? म्हणून सद्गुरूंनी सांगितलेलं ज्ञान ऐकावं. तारणारे सद्गुरू संत मोठे आहेत, त्यांनी सांगितलेलं राम भजन करावं. संत बडाजी, संत बडाजी, संत बडाजी महाराज, वारी वारी आया है हंसा कल. संत मोठे ऐकून घ्या. चारी वेद पहा, पुराण पहा, रामायण पहा, गीता पहा, सर्वात श्रेष्ठ मोठं या जगात तारणारे संत आहेत. एक सभा भरली होती, ज्ञानी लोकांची सभा होती, आणि त्या सभेमध्ये विचार विनिमय करून मोठं कोण याच्यावर त्या ठिकाणी ज्ञानी लोकांची चर्चा चालू झाली. मग त्या ज्ञानी लोकांमध्ये एकाने सांगितलं कोण बडा कोण बडा, तर त्याने सांगितलं शेष बडा. कोण मोठा? शेषनाग. मग एकाने विचारलं शेषनाग कशाला मोठा रे बाबा? कारण की शेषनागाने ही सर्व सृष्टी उचललेली ना, 50 कोटी योजन धरा, म्हणून शेषनाग मोठा. मग शेषनाग मोठा म्हणून शेष बडा, शेष बडा. दुसरा उठला, म्हणाला थांबा, अरे वो तो शंकर के गले में पडा, शेष कैसे बडा? अरे तो म्हणे महादेवाच्या गळ्यामध्ये साप आहे. फिर कौन बडा? तो शंकर बडा. शंकर बडा है, शंकर बडा है. तिसरा उठून म्हणाला थांब, शंकर कैसे क्या बडा? अरे शंकर के कैलाश को तो रावण ने उखाड़ा, रावण बडा, रावण बडा. रावणाने कैलास पर्वत उचलून घेतला होता ना, म्हणून रावण बडा, रावण बडा. मग अजून चौथा उठला, थांब, रावण कस काय मोठा म्हणे? मला माहितीये. हा, रावण तो बाली के हाथों में पडा. बाली माहिती का? सुग्रीव आणि बाली रामायण मध्ये आलेलं आहे. तर बाली बलवान होता. या बाली वानराने रावणाला आपल्या काखेमध्ये हातामध्ये दाबून धरलं होतं. म्हणतात 6 महिने. किती महिने? 6 महिने. असं बाया अंडा उचलताना पाण्याचा याच्यात काखेत, तसं 6 महिने रावणाला दाबून धरलं होतं. आणि तो रावण होलिंग चोली असा मान टाकून पडला होता. ज्या रावणाने कैलास पर्वत उचलला त्या रावणाला बालीने 6 महिने काखेत दाबून धरलं. आणि बालीने आपल्या मुलाला अंगतला पाण्यामध्ये झोपायचा, तर रावणाला बावल्यासारखं छताला बांधून ठेवलं होतं. मग बाली इतका बलवान. मग त्या सभेमध्ये ज्याने सांगितलं बाली बडा, बाली बडा,
पाचवा उठून म्हणाला, थांब, बाली कैसे बडा? अरे बाली तो राम के बाण से गिर पडा, राम बडा राम बडा. आता कोण मोठं झालं? राम बडा. अजून सहावा उठून म्हणाला, थांब, राम कैसे बडा? राम तो संतों के चरणों में पड़ा, संत बड़ा जी, संत बड़ा जी, संत बड़ा जी महाराज आया है हंसा का. राम कुठे आले? संतांच्या. श्रीकृष्णाने काय केलं? संतांचा शरणा घेतला. रामचंद्र कोणाच्या शरणात गेले? वशिष्ठ मुनीच्या. श्रीकृष्ण दुर्वासा आणि सांदीपनी. मग हे अवतारी मोठे मोठे यांनी सुद्धा धर्तीवर आलेल्या संतांचा शरणा घेऊन नमन झाले. मग आमच्या सारखा एवढा तेवढं वाचन केलेला, छोट्या मोठ्या भक्त्या करणारा असा मगरुरीत का राहायचं बाबा? अरे या संतांच्या शरणात यावं. मी काय केलं, मला इतकं माहिती, मला तितकं माहिती, मी इतकी परिक्रमा मारून आला, आणि मी तितकी पूजा करतो, आणि मी सर्व 12 महिन्याचे उपवास करतो, आणि मला स्तोत्र माहिती, आणि मला हे पाठांतरे. अरे बाबा, मोठे मोठे अवतार संतांच्या शरणात आले. आपला भक्तीचा अहंकार सोडून द्यावा. आपण केलेले उठाठेव कर्मकांड सोडून द्यावे. हे परमेश्वराची भक्ती प्रगट करून देणारे संत जे आहेत ते मोठे आहेत. त्यांच्याकडे सर्व ज्ञान वाचन करून गेले तरी शरणात जावं लागेल, आणि काही ऐकलं नाही किंवा वाचलं नाही तरी शरणात जावं लागेल, आणि दोघांनाही ते तारतील. मग एवढं वाचन करून जाण्यापेक्षा पहिले चालले जाणं. हा, एवढं तुम्ही 4 वेद वाचणार, शास्त्र वाचणार, 68 तीर्थ कराल, मोठमोठ्या एकादशा कराल, कुलदेवता पूजाल, अनेक गोष्टी कराल, आणि मग समजेल की संतांचा शरणा घ्यावा लागतो. आणि एखाद्याने काही ऐकलं नाही, काही वाचलं नाही, तो सरळ संतांच्या शरणात जाऊन बसला. मग दोघांना संत तारणार आहे, तर पहिले शरणात जाऊन बसाना. कशाला एवढं गोल 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 फिरायचं? संतांचा शरणा मोठा आहे. संतांची शरणागती खूप मोठी आहे बाबांनो. म्हणून संतांच्या शरणात जा. आणि कोणाला जर खोटं वाटत असेल तर हे मोठमोठे जगामध्ये ज्यांना पूजतात ते सर्वच्या सर्व गुरूंच्या शरणात मोठे झाले. राम किया गुरुदेव किसन शरणागत आया, गोरख सम्रत जान गुरा बिन नायक वाया. मग हे देवी देवता अवतार पहा तुम्ही, खरंय का खोटंय वाचा. 3 देव को वंश दत्त बोले सतबानी, गुरुधारण 24 सुख महिमा गुरु जानी, गुरु सम जुग में को नहीं, देव विष्णु अवतार, जन सुखिया गुरुदेव के शरणे रहो विचार. सद्गुरूंसारखं मोठं नाही, तारणारे संतांसारखं मोठं नाही. अहो दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. गोरक्षनाथ गुरूंच्या शरणात आल्यावर श्रेष्ठ झाले. श्रीरामचंद्र श्रीकृष्ण मोठमोठ्या राक्षसांना मारणारे अवतारी, त्यांनी गुरूंचा शरणा घेऊन जगाला दाखवलं की संत सद्गुरू आमच्यापेक्षाही मोठे आहेत. मग एवढे नावं ऐकूनही तुम्ही आम्ही म्हणू की आम्ही सद्गुरू का करावा, आणि कैवल्य भक्ती का करावी, आणि संतांचं ज्ञान का करावं, मग आम्ही काय जाणलं? म्हणून संत तारणारे आहेत, त्यांचा शरणा घ्या आणि भक्ती करून परमपदाला निघून जा. इथे कोणी राहणार नाहीये. पण संत आपल्या जीवनात येत आहे आणि आपल्याला आवाज देत आहे. आमचं भाग्य आहे बाबांनो की संत आम्हाला ज्ञान सांगतात, तारतात. अशा वेळेस आमचा जन्म झालेला आहे, आम्ही भाग्यवान आहोत. आणि संतांची अशी स्थिती ज्याला मिळाली, भक्ती ज्ञान ऐकणं, हे खूप भाग्याची गोष्ट आहे. नाहीतर हे संत निघून गेल्यानंतर काय कराल मग? जर तुम्हाला वाटतं ना सर्व तीर्थाचं पुण्य भेटावं, वाटतं ना तुम्हाला भक्तीचं, परमात्मा भक्ती सर्वात श्रेष्ठ, आणि अशा परमेश्वराचे भक्ती दाखवणारे संत, असं जर तुम्हाला वाटतं की मला या देवांचे पुण्य मिळावे,
या आता उपवास, तापवास, एकादशी, व्रत हे सर्व या ठिकाणी चालतं. यांचेही पुण्य मिळावे असं वाटतं ना तुम्हाला? मग सर्वांचे पुण्य भेटतील, नक्की भेटतील तुम्हाला. आता उपवास येत आहे ना, उपवास. मग तयारी बऱ्याच जणांची झाली, बरं तयारी झालेली बऱ्याच जणांची. बायांनी पण काही चांगली तयारी केली असेल. कोणत्या दिवशी कोणती साडी, 9 दिवसाच्या 9 साड्या. या 5 वर्षापासून झालं हे सुरू, पहिले नव्हतं असं. 9 दिवसाच्या 9 साड्या, नवरात्रीचे उपवास, फराळ भरून घेणे, साबुदाणा, शेंगदाणे, उपवासाचं सामान असेल, फळं असेल, ही तयारी असते उपवासाची. बरोबर? का करतात उपवास? उपवास केले की आपल्या घरामध्ये देवीची कृपा असेल, आपल्याला काही सुख समृद्धी मिळेल, आमचे कष्ट हरण होतील. या हेतूने देवधर्मामध्ये उपवास तापास अनेक भक्त मंडळी मायेच्या पद्धतीने असतील ते करतात. बरोबर? मग देवांचेही अनेक व्रत उपवास 12 महिन्यामध्ये येतात, तेही करतात. मग हे सर्व पुण्य भेटावे असे जर कोणाला वाटतं ना, तर त्याच्यासाठी श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. ते तर आहे का? आधी सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, भजो तो राम भजो, भजो तो राम भजो. तो लोकांना वाटतं यांचा गुरु रामच भजायला लावतो, उपवास करू देत नाही, व्रत करू देत नाही, पूजापाठ करू देत नाही. असा गुरु आम्हाला नाही चालत. यांचा गुरु म्हणतो फक्त रामच भजो. मग श्रीकृष्णाने सांगितलं तर ऐकणार का तुम्ही? मग श्रीकृष्णाने सांगितलेलं ऐका बरं. काय म्हणतात? श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे वाक्य ऐका. काय म्हणतात? सकळ तीर्थ तोची नाहला, जप तपादी फळ तोची लाहिला. सर्व तीर्थ कोण नाहीला? जप, तप, व्रत, उपवास या सर्व गोष्टींचं पुण्य कोणाला मिळालं? लाहिला. काय म्हटलंय? सर्वे पूजेचा सार तोची पाविला, ज्याने साधू वंदिला सन्माने. या पुण्याचे फळ उपवास आणि जप, तप याचे फळ, यज्ञ कार्याचे फळ, हे सर्व फळ एकत्र करत 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 100 वर्ष होऊन जातील तरी गोळा होत नाही. उपवास करा, तप करा, तीर्थ करा, यज्ञ करा, हवन करा, सोमवार करा, गुरुवार करा, हनुमानाचं करा, गणपतीचं करा, दुर्गा देवीचं करा, मग अजून वेगवेगळे व्रत उपवास किती महिने करणार आहे तुम्ही? आम्हाला काही घरदार आहे का नाही बाबा? मुलाबाळांचं पाहू, देवधर्म पाहू, काय करू? मग एक धरायचं आणि एक सोडायचं, एक धरायचं आणि एक सोडायचं. मग मन पण विचलित होऊन जातं, शरीराला अनेक कष्टही पडतात, पैसाही जातो आणि आम्हाला निराशा येते. काय करून काय नाही. मग काय म्हटलंय श्रीकृष्णाने? म्हणजे भागवतामध्येच दिलंय. काय म्हटलेलं आहे? सकळ तीर्थाची तोची नाहला, जप तपादी फळ तोची लाहिला, सर्व पूजेचा सार तोची पाविला, ज्याने साधू वंदिला सन्माने. ज्याने या संतांना फक्त वंदन केलं, ऐका, या संतांना ज्याने असं वंदन केलं त्याला हे सर्व पुण्य भेटून गेले. काय केलं? फक्त आई मागे पण येतोय ना आवाज. ज्याने संतांना फक्त वंदन केलं त्याला जपाचं फळ, तपाचं फळ, यज्ञेचं फळ, पूजेचं फळ, देवांचे फळ, सर्व भक्तींचे फळ जो तारणारा संत या धर्तीवर येतो त्याला ज्याने नतमस्तक होऊन वंदन केलं आदरपूर्वक, सर्व भक्तीचे फळ त्याला भेटतात. आणि आमचा रामस्नेही भक्त असेल तो रात्रंदिवस आदि सद्गुरु सुखरामजी महाराजने धन्य हो, धन्य हो, धन्य हो करतो. आणि त्याला किती फळं भेटत असतील. जेवायला बसला, स्वयंपाक काय केलाय ते जाऊ द्या, पहिले डोळे बंद करतो. आदि सद्गुरु सुखरामजी महाराजने धन्य हो, संतांची कृपा आहे की त्यांच्यामुळे मला हे सर्व काही भेटतंय. आणि मग जेवायला सुरुवात करतो. पातनी तो डाळ आहे, भात आहे का खिचडी आहे का कढी आहे, पहिले धन्य. गाडीत बसलो, कुठे जायचं असेल, आदि सद्गुरु सर्वात्माओं के सद्गुरु सुखरामजी महाराजने धन्य. चालली गाडी सत्संगाला.
रस्ता कसा असेल काही माहित नाही, किती खड्डे माहित नाही, पण गुरु महाराज धन्य हो. मुला मुलीचे लग्न ठरले, लग्न होईल, पण कसं होईल? आदि सद्गुरु सुखरामजी महाराजने धन्य हो. संतांना धन्य होत आहे, संतांच्या शरणात होतंय. आणि संतांना शरणात गेलं तर तपाचे फळ, उपवासचे फळ, जप तपचे फळ, यज्ञाचे फळ, सर्व भक्तीचे फळ भेटतात. हे कोणी सांगितलंय? श्रीकृष्णाने भागवतामध्ये सांगितलंय. मग हे काही चुकीचे करतायत का? जे धन्य धन्य करतायत ते चुकीचं आहे का? जे संतांच्या ज्ञानाने राम भजन करतायत हे चुकीचं आहे का? जे संतांच्या शरणात राहून परमेश्वराला भक्ती करून सर्वांमधून मुक्त, बस याच्यातून सर्वातून निघावं आणि परमेश्वराकडे जाऊन परमात्म्याच्या धामात जावं म्हणून राम भजन करतायत, हे काही चुकीचं आहे का बाबांनो? ज्ञानाने पहा, विचाराने पहा, हेच सत्य आहे. पण ते आम्हाला पटत नाही, आम्हाला ते चालत नाही, आम्ही त्याच्यामध्ये टिकत नाही, एवढं कडक आमच्याकडून होत नाही. मग बाकीचे लोक काय म्हणतील दादा, आमचं गाव काय म्हणेल भाऊ, समाज आमच्या मागे लागतो दादा. मग समाज, गाव, बाकीचे लोक हे पण आपल्यासारखेच आहे. आपण पक्क होऊन भक्ती करून त्यांना पण ज्ञानाची समज आहे, ते पण आपलेच आहे. सर्वांना परमेश्वराची सुख पाहिजे, भ्रमातून निघावं आणि सत्याकडे जावं म्हणून भक्ती मार्ग आहे. कोणाला दुखवण्यासाठी नाहीये हा भक्ती मार्ग. आम्ही जेव्हा सृष्टी रचना झाली आणि ब्रह्ममधून खाली आलो, सृष्टी रचना झाली, ब्रह्ममधून खाली आलो, परमेश्वर भक्तीच्या विचारानेच आम्ही खाली आलो. आईच्या पोटामध्ये 9 महिने आपण होतो आणि गर्भवासामध्ये प्रत्येक व्यक्तीने, आईच्या पोटामध्ये गर्भवासामध्ये प्रत्येक जीवाने परमेश्वर ब्रह्म परमात्म्याचीच भक्ती करेल या विचारानेच वचन दिलं आणि मग जन्माला आलो. जन्माला येताना परमात्मा तुझी भक्ती करेल म्हणून आपण येतो आणि मरणानंतरही राम म्हणून उचलतात आणि मग अग्निदाग देता. अरे जन्म आणि मरणानंतर तर रामच बोलावं लागतं ना, मग जीवन जगतानाच का राम म्हणत नाही माणूस? हा, जीवन जगतानाच रामापासून दूर जातो आणि जन्माला येताना म्हणतो राम मी तुझीच भक्ती करेल आणि मरणानंतर तर गावाचेच लोक, समाजाचेच लोक राम नाम सत आहे म्हणून उचलतात. मग जिवंत असतानाच राम का नाही चालत आम्हाला? म्हणून प्रत्येकाने जिवंत असतानाही राम भजावा. जन्माला येताना मी वचन दिलं होतं परमेश्वर राम मी तुझं भजन करेल, म्हणून आपला प्रत्येकाचा धर्म परमात्मा आहे आणि संतांनी तोच सांगितलेला आहे. म्हणून राम भजन करा, संतांच्या शरणात राहून करा. निश्चित तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत तुम्ही अनुभव घ्या आणि आता कैवल्य रामाची भक्ती करून तुम्ही लेकरांना करायला लावा, तुम्ही करा. भक्ती ही राम भजन करणं. मांडी मारून घरामध्ये बसून डोळे बंद करून हृदयामध्ये भाव ठेवून मुखाने राम शब्द उच्चारून एक रूप होऊन जाणं, असं ही भक्तीनी तर काय बरं आहे? भक्ती नाही, पण ही सत्य भक्ती, आनंद देणारी भक्ती, कर्म कापणारी भक्ती, जीवाला सुख देणारी भक्ती भावत नाही. आणि ज्या भक्तीमध्ये काळ आहे, कर्म भोगावे लागतात, जन्म मरणाचा फेरा सुटत नाही, त्या भक्ती आम्ही धावून धावून करतो. म्हणून संतांना दया येते आणि संत आम्हाला आवाज देऊन देऊन सांगतात की तुम्ही कैवल्य रामाची भक्ती करा. पण अशा संतांची मग लोक निंदा करायला लागतात. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, हरजन सु अडवी करे झगडे सन्मुख आय, हरजन सु अडवी करे झगडे सन्मुख आय, ता घटसु सुखराम कहे जत तत भगती जाय. अरे संतांना तर वंदन करा, संतांची महिमा करा, त्यांचं ज्ञान ऐकायला जा, त्यांचं दर्शन करून घ्या, त्यांनी सांगितलेलं भक्ती भजन धारण करा.
आणि आपलं सुखाचं कार्य करून घ्या. पण असं न करता संतांची निंदा कराल, संतांची आडवी कराल, संतांच्या कार्यात व्यत्यय आणाल की तो संत भक्ती नाही करू शकत त्या पद्धतीने त्याला त्रास द्याल, त्या संतांच्या ज्ञानाच्या गोष्टी खंडन कराल, त्या संतांची निंदा करायला लागाल, तर मग मात्र तुमची अनेक जन्माची परमेश्वराची केलेली भक्ती सुकृत निघून जाईल आणि बाकीचे केलेले सर्व देवांचे आणि भक्तीचे धर्म ते सुकृत सुद्धा तुमचं त्याच क्षणाला ज्या क्षणाला तुम्ही त्या संतांची निंदा कराल, त्या संतांची आडवी कराल, त्या क्षणाला तुमचे परमेश्वर भक्तीचे सुकृत जाईल आणि अनेक भक्तांचे धर्म केलेले पुण्य निघून जातील आणि तुम्ही मात्र सर्वात दुःखी जो जीव असतो सृष्टीतला असा जीव बनून भटकाल. म्हणून संतांची निंदा करू नये, भक्ती करावी, ज्ञान ऐकावं, पण निंदा करू नये. नाही तर संतांची निंदा केली तर परमेश्वर भक्तीचे सुकृतही जातील आणि बाकीचे भक्ती धर्मही निघून जातील. म्हणून करायचं काय? संत मिलन को चालिये, संत मिलन को चालिये, तज माया अभिमान. संतांच्या दर्शनात जर जाल, ऐकायला ज्ञान जाल कुठे पण कैवल्य भक्तीच्या संतांच्या, तर तज माया अभिमान. मग मी किती धनवान आहे, सोडून द्या ते घरातच धन. गरीब होऊन जायचं की चला सत्संगाला जायचं आहे ना, काहीतरी संतांचं ज्ञान ऐकेल मी, तर आपली माया संपत्ती धन संपत्ती मी किती कमवलं, माझा किती बिघा आहे आणि माझा किती कारोबार आहे आणि माझं काय काय आहे ते तिथे माझं तिथेच. संतांकडे ते माझं घेऊन जायचं नाही, दास भाव घेऊन जायचा. तज माया अभिमान, अभिमान पण सोडून द्यायचा. मी 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 बिलकुल दासपणा ठेवून जायचं संतांकडे. तज माया अभिमान. जर तुम्ही संतांच्या दर्शनाला जाताना तुमचा अहंकार, अभिमान, माया या सर्व गोष्टी बाजूला ठेवत भाव ठेवून फक्त संतांच्या मार्गाने पाय टाकत जाल, तर तुमचं काय होऊन जातं ते संतांनीच सांगितलेलं आहे. काय म्हटलंय? जे तापग आगे धरे कोटी यज्ञ समान. जेवढे तुम्ही संतांच्या दर्शनाला जाता असे पाऊल टाकत दास भाव ठेवून कोटी यज्ञ समान. किती यज्ञ? कोटी यज्ञ समान. किती यज्ञ? 1 कोटी यज्ञ. 1 कोटी यज्ञ समान. फक्त काय केलं तुम्ही? संतांचं ज्ञान ऐकण्याकरिता, त्यांच्या दर्शनाकरिता पाऊल टाकत गेले भाव ठेवून. तर एवढे कोटी यज्ञाचे फळ तुम्हाला भेटून जातात. म्हणजे किती तुमचं भाग्य होऊन जातं हो. आणि तरी तुम्हाला मला संत नाही समजले, निंदा केली, तर मग आम्ही मनुष्य जन्म असून सुद्धा आम्हाला काही ज्ञान नाही. हंसा बगुला एक असा, हंसा बगुला एक है दोनों में है राम. अरे हंस बगुला एक है दोनों में है राम. एक राम मोती चुगे एक को मछली खान. दोघी पक्षी आहेत, 2 पक्षी आहेत. एक आहे हंस, हंस आणि एक आहे बगुला. पाहिले का? हंस तर काही पाहायला भेटत नाही, बगडे पाहायला भेटतात. बरोबर? दोघं पक्षी आहेत, हंस पण आहे आणि बगडा पण आहे. दोनों में है राम. अरे दोघांना पंख आहे, दोघांना चोच आहे, दोघांनाही रंगरूप आहे आणि दोघांमध्ये राम आहे. दोघही पक्षीच आहे. पण एक को मोती. हंस काय खातो? मोती. हंस काय खातो? मोती. गहू तांदूळ ज्वारी खात नाही तो. त्याला आधार कार्ड द्या का रेशन कार्ड द्या, तो मागायलाही जात नाही कुठे. तो खाईल पठ्ठा तर मोतीच खाईल. मोती शिवाय तो खात नाही काही. हंसाला मोती लागतो ना, तर परमात्मा त्याला मोती पण देतो, पण त्याची चिंता फक्त तीच राहते, मला मोती पाहिजे.
मोतीच खाईल, तर त्याला रामजी मोती देतो आणि तो मोतीच खातो. हंसा बगुला एक सा दोनों में है राम, एक राम मोती चुगे. हंसा हा मोती चुगतो म्हणजे मोती खातो, आणि बगुडा काय खातो? एक को मछली खान, हा पाण्यातल्या मासोड्या खातो. हा पाण्यातून मोती खातो आणि हा पाण्यातून मासोडी खातो. दोन्ही पक्षी जे, पण एक चोचीने जीव मारून 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 आड्या किड्याने मासोड्या खातो, आणि एक पाण्यातून फक्त मोती खातो. असं जगामध्ये दोन पद्धतीचे लोक आहेत. अशाच पद्धतीने जगामध्ये लोक असतात की या पूर्ण सृष्टीमध्ये त्यांना परमात्मा राम शिवाय दुसरं काही चालत नाही. ते हंसासारखे आहेत. बस माझा परमेश्वर आणि मी परमेश्वराची भक्ती करेल. हंसासारखा येतो, धन्य त्याचं काम. आणि दुसरा मासोडी पण खाऊन राहिलाय, बघडा बरं, कोणाला म्हणत नाही मी. हा पाण्यामधून खेकडा पण घे, मासोडी पण घे, आळ्या पण घे, गांडूळ पण घे, ते किडे खाऊन खाऊन त्या पाण्यातून तो हत्याही करतोय आणि घाण खातोय आणि एक मोती खातोय. असंच जगामध्ये एक कैवल्य राम परमात्म्याची भक्ती करतो आणि एक बाकीच्या आन धर्मामध्ये भक्ती करतो. पण दोघांमध्ये श्रेष्ठ कोण झाला? जो मोती खातो तो. असं जगामध्ये माणसांमध्ये श्रेष्ठ तोच की जो परमेश्वर रामाचा विश्वासाने भजन करतो, तोच धन्य. मग बाकीच्या अनेक विधीने अनेक गोष्टी करणाऱ्याला संतांनी हे उदाहरण का दिले? कोणाचे मन दुखवायला दिले का? आई ताई भाऊ दादा काका हे कोणाला नाराजी यावी म्हणून सांगितले का आम्हाला संतांनी हे शब्द? अरे तुम्ही हंस आहात, तुम्ही अमर परमात्म्याची भक्ती करून अमर सुखी होणारे हंस आहात. पण आमची दृष्टी विकारामध्ये जाते, वासनेमध्ये जाते, हलक्या गोष्टींमध्ये जाते, संतांची निंदा करण्यामध्ये जाते, संतांची अवहेलना करण्यात जाते, संतांच्या गोष्टी अडवतो, काढतो. म्हणून आम्हाला हे उदाहरण देतात संत की तू हंसासारखा राहा, मोती घे. त्याच पद्धतीने तू या ठिकाणी निर्णय कर, ही माया कशी आहे, काळ कसा आहे, राम तारणारा कसा आहे, आणि कैवल्य रामाची भक्ती कर बाबा. नाहीतर संतांची निंदा करून दुःखामध्ये जाशील, अगती होऊन जाईल आणि युगायुगापर्यंत तुला कोणी काढू शकणार नाही. म्हणून आपण संतांच्या ज्ञानाने चाला आणि संतांची महिमा करा. संतांनी धिक्कार केला तर त्याला कोणता देव सुद्धा त्याला पूजा घेत नाही. ऐका, जर संतांनी धिक्कार करून दिला, ज्याचा धिक्कार संतांनी केला त्याचं विश्वामध्ये या पूर्ण जगामध्ये त्याला कोणीही आपलं जवळ करत नाही. मग तो किती पूजा कर, किती मंत्र घे, किती पाठ कर, किती शुद्धता कर, किती देवांकडे जा, कोणी त्याला स्वीकारत नाही. जो संतांची निंदा करून येतो, संतांनी त्याला धिक्कार केलं, त्याला जगामध्ये कुठेच जागा नाही. पण ऐका, ज्याने या सर्व जगाची नाराजी केली, सर्व जगाची नाराजी केली आणि संतांच्या शरणात जाऊन बसला, तर संत त्याला तारून टाकतात. काय करतात? संत या सर्वांचा दोष मिटवून त्याला तारतात. म्हणून गुरु महाराजांनी म्हटलंय, ठाकुर राजा बादशाह देव लोक या दोड, गुरु रूठा सुखराम कहे नहीं तीन लोक में ठोड. तुम्ही देवांचं नाराजी केली, तुम्ही एका कोणत्याही भक्तीमध्ये तुम्हाला भक्ती जमली नसेल, कुठे कुठे 10-10, 8-8 लाख लोक आपलं गाव सोडून, आपलं घर सोडून फक्त एक बाचकं घेऊन जातात आणि मला सत्संग कथा ऐकायला भेटेल म्हणून चेंगरा चेंगरीत जातात. गाडी जागा नसली तरी घुसतात आणि त्या ठिकाणी दाटी दाटीमध्ये जाऊन बसतात. आणि धो पाऊस आला तर गाऱ्यामध्ये, आणि वरतून पाऊस, आणि एवढ्या लोकांना अचानक व्यवस्था होत नाही तरी ते कुडकुडत 2-2 दिवस बसतात. 2-2 दिवस, 3-3 दिवस बसतात.
टीव्हीवर दिसतं तुम्हाला मजाक नाही, खोटं नाही, सत्य आहे. मग एवढ्या कष्टामध्ये तिथे लाईट गेली तरी बसतात, पाऊस आला तरी बसतात. भले इथे संत कार्यक्रम रद्द करून टाकतात की हमारा आना नाही हुआ, बिचारे 3 दिवस वाट पाहून तसेच चालले जातात. मग आपल्याला अर्धा तास लाईट गेली तरी काही अडचण आहे का इथे? मग ते एवढ्या भावमध्ये बसतात का नाही, घरदार सोडून जाऊन. तिथे गड्यातल्या पोती चोरल्या जातात बायांच्या. घटना आहे त्या, हे सत्य घटना आहे, मी कोणाची हे नाही करत आहे. तरी भाव ठेवून लोक जात आहेत. मग आपल्याकडे आहे तशा चांगल्या सुविधेमध्ये आपण बसा थोडा वेळ आणि आपण सत्संग ऐकतो. संतांची निंदा करू नये, संतांच्या शरणात जावं. जर तुम्ही कोणाचाही अपराध केला असेल, ब्रह्मा विष्णू महादेव शक्ती कुलदेवता सर्व देवांचा अपराधी असेल, पण तुम्ही संतांच्या शरणात गेले आणि संतांच्या भक्तीचं ज्ञान ऐकून शरणागती घेतला, तर सर्व अपराध, सर्व गुन्हे, सर्व दोष संत तुमचे दूर करतात आणि तुम्हाला तारतात. पण तारणाऱ्या संतांचा जर तुम्ही अपराध केला, निंदा केली, संतांनी धिक्कारलं आणि मग मात्र जगामध्ये तुम्ही ब्रह्माजीकडे जा, विष्णूकडे जा, महादेवकडे जा, कोणत्या कुलदेवतेकडे जा, कोणत्याही धामावर जा, कोणताच देव तुम्हाला शरणामध्ये ठेवणार नाही. ते काय म्हणते, संत निंदा करून आला हा नाही चालत. सत्य. काग भुषंडीची कथा माहिती का? काग भुषंडी कसे झाले? रामायणामध्ये उत्तरकांड मध्ये हे दिलेलं आहे. काग भुषंडी, अहो हा ज्या वेळेस मानव देहामध्ये होते, महादेवाची भक्ती करत होते, पूजा पाठ करत होते. महादेवाची भक्तीने पूजा पाठ करणारा हा भक्त बसलेला होता आणि त्यांच्या घराकडून गावाकडे नगरीकडे कोणी संत आले आणि त्यांच्या घराकडून गावाकडून त्यांचे गुरु संत आले. पण हा भक्त जो होता याला वाटलं मी माझ्या महादेवाची भक्ती सोडून त्यांच्याकडे कशाला जाऊ, म्हणून महादेवाची भक्ती करत बसले. त्या संतांना, त्या गुरूंना त्यांनी पाहिलंही नाही, त्यांना काही अवभगत केला नाही. ते संत आल्यानंतर त्यांचे आले बसले, पण या पठ्ठ्याने महादेवाची भक्ती करणं सोडलं नाही. महादेवाला असं वाटलं, अरे हा संत याच्याकडे आल्यावरही माझी भक्ती करतो आहे. महादेवाने त्याच्यावर क्रोध केला. महादेवाने क्रोध केला, अरे माझी भक्ती करून तू मला लाजवतो का? तुझ्याकडे संत आले, गुरु आले आणि तू माझी पूजा पाठ करतो आहे. याला सर्पाच्या जन्मात जावं लागेल म्हणून श्राप दिला. 1000 वेळा जन्म मरणामध्ये फिरेल आता तू, असा श्राप दिला. पण संतांना दया आली. महादेवाला सांगितलं याला अज्ञान आहे, याला असा श्राप देऊ नका, सोडवा. पण महादेव म्हणतात नाही, याने संतांची निंदा केली, आता याला क्षमा नाही. पण संतांनी तरी त्या जीवाकरिता महादेवाला सांगितलं. मग त्याने पुढचा जन्म कागभूषंडीचा घेतला. आणि कागभूषंडी म्हणजे कावड्याच्या जन्मात येऊन तो राम 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 रामच करू लागला. आणि त्या कागभूषंडीने गरुडाला ज्ञान दिलं की राम नामाने भजन भक्ती करणं खरं आहे बाबा. मला मागचा जन्म चांगला मानवाचा होता, पण त्यावेळेस मी संतांची निंदा केली म्हणून माझा आता हा जन्म आहे. पण या जन्मात सुद्धा मी राम भजनच करतो आणि राम नाम सांगतो. म्हणजे संतांची निंदा केली तरी महादेवाला आवडलं होतं का? नाही आवडलं. पण संतांची निंदा करू नये, संतांच्या शरणात जा, भक्ती करा. सर्व भक्त्यांमध्ये संत सद्गुरु कैवल्य भक्ती दाखवणारे, हे तारणारे श्रेष्ठ असतात. म्हणून आधी सद्गुरु तुकारामजी महाराजांनी या पदामध्ये सांगितलेलं आहे की संत महिमा करा, संत मोठे आहेत, संतांनी ज्ञान सांगितलेलं धारण करावं. ते तारायला आले असतात. ते तुमच्याकडून काही मागत नाही, ते फक्त तुमच्याकडून भजन भक्ती करून घेतात आणि परमात्मा तुमच्या घटात प्रगट करून देतात. असे खरे संत, बरं, खोटे संत नाही, बोंदुगिरीचे संत नाही. नाही तर भाऊ आला आणि संत संत सांगून गेला लागले तुम्ही संतांच्या मागे. मग पण संत कसा असला पाहिजे ते तर ऐका.
काही जटा वाढल्या म्हणजे संत का? काही वेगळे रंगीबेरंगी कपडे घातले म्हणजे संत का? काही पाटी पेन्सिलवर तुमचं भविष्य सांगितलं म्हणजे संत का? संत कोण? हे असं चमत्कार करणारे, हे परिचय करणारे, हे मायेचं काही ज्ञान सांगणारे ते संत नाही. परमेश्वराची प्राप्ती घटामध्ये करून देतात. सत्स्वरूप परमात्मा राम मला समजून दाखवतात आणि तुमच्याकडून एक धेला मागत नाही, 1 रुपया मागत नाही, तुमच्याकडून पूजा करून घेत नाही, तुमच्याकडून कोणती भेट वस्तू मागत नाही. साधू भूका भाव का धन का भूका न होय, अरे जो धन का भूका फिरे हो तो साधू न होय. अरे जो तुमचं धन मागत असेल, तुमच्या वस्तू मागत असेल, तुमच्याकडून पाय चेपून घेत असेल, तुमच्याकडून देणग्या गोळा करत असेल, तुमच्याकडून नको त्या गोष्टी करून घेत असेल, तो खरा संत नाहीये, बंधुगिरी आहे. कोणाला राग आला तरी चालेल, निघून जायचं तिथून. संत देणारा असतो, घेणारा राहत नाही. आणि आता घेणारे सर्व फिरतायत. घेणारेच फिरताय ना. मग संतांचं असे संत असतील तर जाऊ नका बाबांनो. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुण म्हणती साधू. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुण म्हणती साधू. अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप. अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप. ऐसे संत झाले कडी तोंडी तंबाखूची नडी. वारे वा संत. कोणी असा हुक्का, कोणी चिलम, कोणी गांजा, कोणी भांग, कोणी बुरका, काय काय नाही, कोणी भस्म. हे नाचून राहिले मस्त धनन 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 धनन. संत नाचतो का? अरे भजनामध्ये रमतो तो संत, बिलकुल. आणि जितका तो नाचतो तिकडे ते टाळ्या वाजवता. हाय तो याला अजून जोर येतो. अरे का नाचून राहिला बाबा असा? काय तू भस्म लावून दे, काय त्या जटा वाढवून ठेवल्या आहे? का तू असे रंगीबिरंगी कपडे घालतोय? परमात्मा दाखव, परमात्म्याचं ज्ञान दे, परमात्म्याशी जोड, परमात्म्याची भक्तीमध्ये रमून जा. याचे वेगवेगळ्या पद्धतीने संतांच्या नावाने लोकांना दाखवणे, वाईट कर्म करणे, नशापता करणे, पैसा गोळा करणे, हे कलियुगामध्ये असले दाखवणारे प्रकार हे संत नाहीयेत. हे संताच्या नावाला लाजवणारे आहेत बाबांना, लाजवणारे प्रकार. आणि लोकही तिथे 5 लाख लोक, 3 लाख लोक, 2.5 लाख लोक. जनरेटर बाबा पाहिला मी मोबाईलवर. जनरेटर बाबा, जनरेटर बाबा म्हटलं पाहू बरं हा जनरेटर बाबा काय करतो. म्हटलं काय सांगतो. आता जनरेटर लाईट गेली तर लावलं तर चालू झालं इथे. म्हटलं कुठे लाईट गेली तर काही बोट टाकत असेल आणि तिकडे लाईट येत असेल म्हणून याला जनरेटर बाबा नाव ठेवलं. पण तसं नाही होत. काय होतं माहिती का? तो डोळे बंद करायचा आणि जनरेटर सारखा आलायचा तो घर 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 घर. म्हणून त्याचं नाव ठेवलं जनरेटर बाबा. आणि त्या जनरेटर बाबाला पाहायला 100 लोक लाईन मध्ये. किती बोडा खेड या. तिथे नाही कोणी आवाज करत का की का बायांना फसवतो रे? काय रे हा बंधूपणा लावला रे? कशाचा आला रे तू जनरेटर बाबा? जनरेटर बाबा आला तर टाक बोट आणि लाव आमच्या घराकडचे लाईट. असं दरदर 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 नाचून काय राहिला बरं? तिथे लोक म्हणतात भाऊ भावना तो खाऊन जातील, असं बोलू नका, तो बाबा आहे. असं बाबा चालतो का? किती विज्ञान पुढे चाललंय आणि हा जनरेटर बाबा लोकांकडून पैसे घेऊन नाचून राहिलाय. ऐसे संत झाले कडी तोंडी तंबाखूची नडी. अरे संत वासना सोडतो, संत विकार सोडतो, संत धूम्रपान सोडायला लावतो. आणि ज्या संताला तंबाखू, गुटखा, गांजा, भांग, दारूच्या बाटल्या आणि तरी लोक म्हणतात तो संत आहे, माझा गुरु आहे. बरं भाऊ काही बोलायचं नाही. कस काय बाबा? कसे रे दुनिया? कसा रा हा खेळ? असे संत नका बाबांनो, अशा संतांच्या मागे जाऊ.
स्नान संध्या बुडवली पुढे भांग ओढवली, भांग भुरका हे साधन पची पडे मद्यपान, कथा करुणीय द्रव घेती तया अधोगती नरकवास. खूप दिलंय, खूप आणलंय लिहून, पण आपल्याकडे टाइम वेळकाळ असतो की जे कथा करून मोल घेता, ऐका हे ज्ञान ऐकून जा. आणि असे संत कुठे असतील तर त्यांच्या मागे जाऊ नका, काही कोणाला बोलू नका, फक्त तिथून पाय मागे घ्या, नाही आपल्या घरात या. आपल्याला काही कोणाशी वैर करायचं नाही. जर कुठे बोंदुगिरी असेल, खोटेपणा असेल, संतांच्या नावावर पाप कर्म कुकर्म करणारे असतील, तर तिथे आपल्या बाई बेटी मुलं बाळांना कृपया जाऊ नका देऊ. अरे ते स्वतः घात करून बसले, तुमच्याही परिवाराच्या लोकांचा घात होऊन जाईल. कथा करूनही मोल घेती अधोगती नरकवास. जे भक्तीच्या नावाने, जे परमेश्वराच्या ज्ञानाच्या नावाने कथा करत असतील आणि 1 रुपया जरी घेत असेल तरी तो अधोगतीने नरकात जातो. हे गाथेमध्ये दिलंय, एकनाथी भागवत मध्ये दिलंय, ज्ञानेश्वरी मध्ये दिलंय, संत कबीरांनी सांगितलंय. मग तरी हे लोक का पैसा गोळा करतात आणि अशा ठिकाणी लोक का पैसा देतात? विचार करा. 31 लाख रुपये एका कथेचे. ताई मी नाही घेत बरं, माझ्याकडे नका पा एवढं टाकत होता, मी कशाला घेऊ 31 लाख. अरे घर बांधायला आम्ही 20-20 लाख रुपये लोन काढतो दादा. मुलाच्या शिक्षणाकरता मला 2-3 लाख रुपये व्याजाने काढावे लागतात. मुलाबाळांचे लग्न करताना 2-4-5 लाख रुपये कर्ज होऊन जातं शेतकरी बंधूच्या आई वडिलांच्या डोक्यावर. आणि एक कथा करून 31 लाख रुपये घेणारा महाराज असतो. आणि तो भारतामध्ये अशा महिन्याला 5 कथा करतो, 3 कथा करतो, 2 कथा करतो आणि एक कथेचे 31 लाख. हिसाब लावा बरं तुम्ही. आणि तोच महाराज गादीवर बसून काय म्हणतो? धन संपत्ति माया मोह छोड़ना पड़ेगा, इसमें रहने वाले को माया ठग लेती है. मग तू काय केलं बाबा? हा, तोच म्हणतो हे सोडा. आणि तोच म्हणतो 31 लाख सुपारी असेल तर आमची कथा होईल, नाही तर आम्ही येणार नाही. आणि तरी त्या माणसाची, त्या अशा संतांची, संत म्हणायला योग्य वाटत नाही, अशा माणसाची लोक वाट पाहतात की त्याची कथा होणार आहे, त्याची कथा होणार आहे. अरे संतांनी काय म्हटलंय? अरे कथा करूनी घेती मोल अधोगती नरकवास. म्हणून नरकाला, अधोगतीला, दुःखाला जाणारे असे संत असतात जे लोकांचा पैसे घेतात, जे धूम्रपान स्वतः बरबडलेले असतात, डोळे झाकून पाप करतात, खोटं नाटक ज्ञान सांगतात. अशा कोणत्याही व्यक्तीला संत म्हणू नका. कलियुगे. म्हणून आपल्या घरात बसा, आपल्या आई वडिलांची सेवा करा, मुलाबाळांना शिक्षण आणि संस्कार द्या, राम नाम घ्या आणि भाग्य जागवा. प्रत्येक कार्याची सुरुवात रामनामाने करा. असंभव काम संभव होतील. जर परमेश्वरावर विश्वास ठेवाल, संतांच्या, खऱ्या संतांच्या शरणात जाल, तरच तुमचं आमचं कल्याण आहे. नाही तर या कलियुगामध्ये नको ते अनेक संतांनी बाबा फिरतायत आणि त्यांच्या मागे दुनिया लागली आहे. आपण तशा ठिकाणी जाऊ नये. आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी किती सुंदर ज्ञान सांगितलेलं आहे. दीजे तो अन्नदान कुरे, लीजे तो हर नाव. अरे द्यायचं असेल भुकेल्या तानेल्या, साहेबाच्या स्वभावाच्या भुकेल्या तानेल्याला अन्न द्या. भुकेल्या तानेल्या जीवांना अन्न पाणी द्या. साहेबाच्या स्वभावाचे जे असतील अशांना तुम्ही अन्न पाणी द्या. दीजे तो अन्नदान, अशांना अन्नदान द्या. करोडपती राहता, अनेक लोक चांगले राहता, पण काळाच्या स्वभावाचे असतील तर त्यांना तुम्ही द्याल तर तुम्हालाही दोष लागेल. आणि घ्यायचं असेल तर काय घ्या? हर नाव घ्या. संत सद्गुरूंनी दिलेलं परमात्म्याचं नाम घ्या. नामस्मरण परमेश्वराचं करा. आणि भुकेला तानेला साहेबाच्या स्वभावाचा अंश असेल
त्याची तुम्ही सेवा करा, त्याला गरजेपुरता अन्न पाणी द्या, त्याला भक्ती सांगा. हे कार्य करणं उत्तम आहे. याच्यात कोणी ठगलं जात नाही, याच्यामध्ये कोणाला दोष लागत नाही. सोडवायचं असेल तर दुःखाची फाशी सोडवा म्हटलंय गुरु महाराजांनी. काही काम करायचं असेल तर परमपदाची प्राप्ती करण्याचं काम करा. अनेकांमध्ये परमात्मा प्राप्तीचं ज्ञान भेद चर्चा करून सांगा. हे आमचे रामस्नी बंधू आई बहीण भाऊ करतायत. आदि सद्गुरु महाराजांचं ज्ञान जगामध्ये पूर्ण भारतामध्ये करणारे असे माझे रामस्नी असतील. 1 रुपया घेत नाही दादा. सांगून द्यावं कधी, सांगून द्यावं कधी. रामदारात जगतपाल जळगाव या रामस्नी गावात आला आणि तुमची पावती फाडून 10,000ची गेला. सांगून द्यावं कोणी. 5,000ची 500 रुपयाची पावती फाडून गेला. असं कधी झालं का? आमचे रामस्नी बंधू, आमचे रामस्नी. अरे मोल मजुरी करतील, शेतकरी असतील शेतकरी काम करेल, व्यापारी असेल व्यापार करेल, पोटाला चिमटा देईल, घराची व्यवस्था चांगली करेल, आई वडिलांना सुद्धा समज देईल. जन्म देणारे आई वडील असतील त्यांनाही ज्ञानाची समज देतील. भले गावाला पटत नाही, भाऊबंदकीला आवडत नाही की हा बापाला सांगतो का, बापाला असं म्हणतो का. जर आमचे वडील धूम्रपान करत असतील, जर माझे वडील नशापत्ता करत असतील, जर माझ्या घरामध्ये मांसाहार करत असाल आणि ते मांसाहार करून धूम्रपान करून जर माझ्या घरातल्यांना नरकात जावं लागत असेल तर त्या पुत्राचा धर्म आहे आपल्या वडिलांना समज द्यावी की आई बाबा तुम्ही खानपान व्यवस्थित ठेवा आणि हे पापाचं कर्म सोडा. तिथे वाईट नाहीये. सेवा आहे ती. उत्तमपणा सांगणे सेवा आहे. आमचे रामस्नी घरामध्ये सांगतात. आई वडिलांनी ते ऐकावं. बरेच तरुण रामस्नी आज भक्ती कार्याला लागले पण ते काम धंदे करून भक्ती करतायत. असं लोकांच्या भरोशावर नाही फिरत येते. स्वतः 15 दिवस काम करतात, 10 दिवस जातात राम नाम घ्या भाग्य जागवा म्हणून. कोणी अयोध्येकडे जात आहे, कोणी अमरनाथकडे जात आहेत, कोणी पंढरपूरकडे जात आहे. अनेक देवांच्या धामावर जिथे भक्त लोक येत आहेत सुखी होण्याकरिता अशा माझ्या बंधू भगिनींना सांगतात की तुम्ही रामनाम घ्या, नशा सोडा, घटामध्ये परमात्मा प्राप्त होतो, धारोधार रामनाम करा. असं भक्ती सांगून अनेकांना परमात्म्याचा भेद देत आहेत. असं कार्य करणारा माझा बंधू माझा रामस्नी खरंच हे श्रेष्ठ काम करतोय. लोकांना चिंता, अरे म्हणे तो 15 दिवस गावामधून गायब झाला म्हणे भाऊ, कसं होईल त्याचं. अरे चांगलंच होईल त्याचं, कशाला काय होईल. भक्ती करतोय तो, नामस्मरण करतोय. 1 महिन्याची कमाई 10 दिवसामध्ये करून टाकतो. 10 दिवसामध्ये कामाची लाईन लावतो आणि 15 दिवस गुरु कार्य करायला जातो. घरामध्ये व्यवस्था लावतो. त्याच्या आई वडिलांनी पण अशा मुलाबाळांची चांगल्या पद्धतीने आदर करावा. आई वडिलांनी गावात जाऊन हा काय करू बाबा, तो रामदारात लागला तर मी काय करू असं नाही बोलावं. सांगावं, हो माझा मुलगा जातो राम नामाचा धर्म प्रचार करतो, कोणाकडून 1 रुपया मागत नाही. उलट माझा मुलगा मलाही म्हणतो की बाबा तुम्ही रोज 1 तास घरामध्ये राम नामाचे स्मरण करा, सुखी व्हा. हो मला माझ्या मुलावर अभिमान आहे की तो काही खोटं काम करत नाही. परमात्मा भक्ती आणि ज्ञानाचं मला सांगतो असं आई वडिलांनी पण गावामध्ये आदरपूर्वक सांगावं. आला तो रामदारात गेला होता, आता मला सांगतो तो राम राम करा, हा तेरे काय चगला गेला म्हणे रामनामाचा. अरे तो धन्य काम करून राहिलाय, चांगलं काम करतोय. आपण कुठे कमी असाल तर आपण भजन करा. आपले मुलं बाळ कार्य करत असतील तर खरंच हे खूप श्रेष्ठ काम आहे बाबांनो. हे दुःखामध्ये अनेक लोक फिरतायत, अनेकांना काळ ग्रासतो, अनेकांचा मानव जन्म हा 43,20,000 वर्षांनी मिळालेला जन्म वाया जातो. त्याच्यामध्ये परमात्मा मिळण्याची जागा मनुष्य देह आहे आणि या मनुष्य देहाने भक्ती करून सुखी होता येतं. म्हणून आमच्या गुरु महाराजांच्या प्रेरणेने आणि आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांच्या कैवल्य ज्ञानाने आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आणि प्रत्येकाने रामस्नेहाने सुद्धा प्रेम प्रीतीने राहावं. आपल्यातली कमतरता दूर करावी. वागणं चालणं बोलणं आपल्यामध्ये निर्मळता आणावी. आपल्यामध्ये काही कमतरता असेल
तर खूप भजन करावं, अहंकार येऊ देऊ नये, अभिमान होऊ देऊ नये, ज्ञानाचा, गुरु कार्याचा आणि प्रेम प्रीतीपूर्वक प्रत्येकाशी स्नेह ठेवून चांगल्या रीतीने खूप भजन भक्ती करून परमेश्वराचं कार्य करण्याचा भाग्य मला मिळालं आहे, ही सेवा मला मिळालेली आहे, या हेतूने चांगलं कार्य करावं. आणि कुटुंबामध्ये सुद्धा रामस्वामींच्या परिवारातील आई वडील बंधू भगिनी असतील तर त्यांनी भक्ती करा बाबांना. आपले जर घरातली सांगतायत आणि गुरु महाराज सांगतायत ते तर ऐका. नाही तुम्हाला मुलाचं पटत, नाही तुमच्या घरातल्यांचं पटत, कारण की कुठे बायको करते तर नवरा करत नाही राम भजन, कुठे आई वडील करतात तर मुलं करता नाही, कुठे मुलं करतात आई वडील करत नाही, कोणाचा भाऊ करतो तो मोठा भाऊ करत नाही, मोठा भाऊ करतो तो लहान भाऊ करत नाही. असं होतं. मग असं होतं, मग गावामध्ये चर्चा चालते. म्हणून विचार ज्ञानाने करा. हे राम 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 करणं चुकीचं नाहीये, भक्ती आहे ती. आणि एकनिष्ठ भक्ती केलेल्याला परमात्माही सुखच देतो आणि देवी देवता हे भक्ती करणाऱ्याला महिमा करतात. हे किती ज्ञान लिहून आणलेलं असतं, अनेक ठिकाणी दिलंय. धन्य धन्य तो संसारी राम नाम जो उच्चारी, गाथेमध्येच दिलंय की जो राम 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 फक्त राम नाम जो उच्चारण करतो तो संसारी, ते स्त्री पुरुष धन्य आहेत. हे तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. काही चुकीचं दिलंय? राम राम करणारा धन्य म्हटलंय. मग जो राम राम करतो त्याची स्तुती महिमा करावी. अनेक संतांनी खूप दिलेलं आहे. आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सत्य भक्ती सांगितली, सत्य ज्ञान सांगितलं. पण कलियुगामध्ये असे संतांच्या नावाने कुठे कोणी असेल अशा बोंदगिरीमध्ये लागू नका. पैसा अडका देऊ नका. पैसा अडका आणि लोकांच्या कोणत्या गोष्टी मागणारा संत साधू सत्य खरा नाहीये. लोकात वाढवावा भ्रम, आपले चुकवावे श्रम, देवाच्या नावाने करावे कुकर्म, त्यांनीच समाज बुडविला बापा. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज सांगायचे, हे समाज बुडवणारे असे लोकांमध्ये भ्रम टाकतात. म्हणून अशांपासून सावधान राहा. आई वडील मथुरा काशी, त्याने न जावे तीर्थाशी. तुम्हाला वाटतं का काही तीर्थ करायचंय? आई वडिलांची जिवंतपणी चांगली सेवा करा, तुम्हाला तीर्थाचे पुण्य भेटून जातील. आता पित्तर पाठा, घराघरी झाला, खीर पुऱ्या वडे खाल्ले. आपल्या वाडवडिलांनाही आपण दिलं. काही लोकांनी का केलं? श्राद्ध. का केलं? श्राद्ध, की त्यांना कुठेतरी मिळावं. पण ज्याने जिवंतपणी श्रद्धा ठेवून आपल्या आई वडिलांना तृप्त केलं त्याला मेल्यानंतर श्राद्ध घालायची गरज नसते. जिथे बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतावे, मरे बाद पछतावे. जिवंतपणी वेळेवर गोडी दिली नाही हो. बाबा म्हणायचा, अरे आणली का रे खोकल्याची बाटली? अरे आज विसरलो, उद्या आणीन. अरे माझी गोड्या संपल्या रे बाळा. गोड्या आणल्या का? हा आणतो, 2-3 दिवस थांबा. जर वेळेवर आई वडिलांना गोड्या दिल्या नाही, औषध दिलं नाही, वेळेवर त्यांना अन्न पाणी दिलं नाही, त्यांच्याकडे जिवंतपणी दुर्लक्ष केलं, त्यांची सेवा केली नाही, त्यांना भक्ती धर्म दाखवला नाही. अनेकांचे वादिवाद मध्ये आई वडील भाऊ मध्ये तंटे चालतात आणि मेल्यानंतर त्यांच्या नावाने आगारी, श्राद्ध आणि गाव जेवण दिलं. काही खरंय का इथे? जिवंतपणी केलं ते श्रद्धा, मेल्यानंतर केलं ते श्राद्ध. जिवंतपणी श्रद्धा ठेवा, सेवा करा, आई वडिलांना राम भजन करायला लावा, त्यांची काळजी घ्या. मरणानंतर त्यांचे आगारे आणि श्राद्ध टाकायची गरज नाही. संतांनी सत्य सत्य सांगितलेलं आहे. म्हणून आदि सद्गुरु महाराज म्हणतात, वारी वारी आया है हंसा का, संत बडाजी, संत बडाजी, संत बडाजी महाराज. वारी वारी आया है हंसा. तर जीवाला तारणारे संत धन्य आहेत, धन्य आहेत. संत मोठे आहेत. संतांसारखं मोठं कोणी नाही. असे तारणारे संत धन्य असतात.
आज या गुरु महाराजांच्या निमित्ताने, मोक्षतिथीच्या निमित्ताने आमच्या रामश्री बंधूंनी सत्संग आयोजित केलेला होता. संतांची महिमा करा म्हणजे संतांच्या शरणात राहा. संतांनी सांगितलेलं ज्ञान ऐका. ही भक्ती श्रेष्ठ भक्ती आहे. जगामध्ये 3 प्रकारच्या भक्त्या असतात. या 3 भक्त्यांमध्ये कैवल्य भक्ती श्रेष्ठ असते आणि कैवल्य भक्ती आपण केली तर सर्व दोष, अपराध, कर्म मिटून परमपदाची प्राप्ती होते. आणि कैवल्य भक्ती ही तुमच्या जवळच आहे, बाहेर नाही. वेळ आमचा झालेला आहे. 3 लोक 14 भवन ही आकृती काढून समजवण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती, यमराज हे 3 लोक 14 भवन, मायापद, हे होनकाळ पद आणि सत्स्वरूप पद. तर आपल्या घटामध्येच गुरु महाराज म्हणतात, घट में मुक्ती मोक है जे कोई करे विचार, बिना गुरु गम सुखराम कहे दुख पावे संसार. तुमच्या जवळ परमेश्वर आहे. परमात्मा बाहेर नाही, तुमच्यातच, आत्म्यातच. मग तो परमात्मा मला भेटावा, मी सुखी व्हावा म्हणून आजपासून आपण धूम्रपान, व्यसन, मांसाहार, पापकर्म, नशापता सोडा आणि येत्या जात्या श्वासात राम नामाने नामस्मरण रोज 1 तास करा. रोज 1 तास भजन नामस्मरण करा. नामस्मरण केलं तर संतांनी सांगितलेल्या वेदाने नामस्मरण केलं, सत्स्वरूपाची भक्ती कंठात प्रगट होते. कंठस्थान, हृदयस्थान, मध्यस्थान, नाभिस्थान, लिंगस्थान, हे मूलस्थान, बंकनाड, पाठीच्या मागचे स्वर्गरचना, मेरुस्थान, त्रिगुटे, 3 ब्रह्म आहे आणि हे 10 द्वार. अशा पद्धतीने तुमच्या देहामध्ये भक्ती प्रगट होते. पूर्वेचे 6, पश्चिमेचे 6 कमळ छेदन होतात. मनुष्य देहातूनच 10व्या द्वारातून मोक्ष जिवंतपणे अनुभव करून इथून आपण जन्म मरणातून निघून अमरपदाला जातो. या अमरपदाला जाणे म्हणजेच काळाच्या देशातून मुक्त होणे.